हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा वेळ आहे मंगळवारचा आणि पहाटेची वेळ आहे. पहाटेच्या वाजलेले आहेत 5:45 आणि आम्ही निघालोय नवी मुंबईला माझ्या मम्मीच्या घराच्या पूजेसाठी. तर तिकडचं जे घर आहे ना त्याच्यावरती माळा काढलाय आणि घराचं म्हणजे भरपूर काम केलंय, त्यामुळं त्यांनी ना पूजा ठेवले आणि त्यासाठी मी निघाले. आणि खरं तर ना मी जाणार नव्हते, कारण अनुष्काचे एक्झाम जवळ आलेले आहेत, त्यामुळे मी जाणार नव्हते. पण लास्ट फायनल डिसिजननी झाला की म्हणजे थोड्या वेळासाठी का होईना जाऊन यावं, म्हणून मग निघाले इथे मी. तर आता इथे आम्ही आलोय अंबरनाथपर्यंत आणि पहाटेच्या 5:45 झालेले आहेत. तरीसुद्धा असं वाटतंय की नाही म्हणता 7:30 7:30 झाले असतील, म्हणजे एवढं उजडलेलं आहे. आणि आजकालचे हे उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळं ना मग जरा लवकरच उजडतं, म्हणजे 5 ते 5:15 झाल्या की उजेड दिसायला चालू होतो आणि 5:30 पर्यंत तर चांगलाच उजेड दिसतो. तर फ्रेंड्स, फायनली इथे पोहोचले मी मम्मीच्या घरी. आणि इथे ना अजून म्हणजे काय पसारा वगैरे काय सेट केला नव्हता. म्हणजे ना मम्मी पप्पा हे सगळे ना भाड्याने राहत होते इथे बाजूलाच, म्हणजे जोपर्यंत घराचं बांधकाम चालू आहे तोपर्यंत भाड्याने राहत होते आणि तिथला काही पसारा वगैरे अजून जास्ती आणला नाही. त्यामुळं ना घर पूर्ण रिकामी आहे. तर इथे चालू आहे आमची सजावट आणि इथे माझी म्हणजे छोटी बहीण आणि मधवी बहीण दोघी पण आलेले आहेत. आणि हे बघा, घराच्या आतमध्ये हे अशा प्रकारे कपाट केलेलं आहे. हा पोटमाळा. आणि आता इथे ना किचनच्या इथे मोठी खिडकी केलेली आहे, अगोदर छोटीशी खिडकी होती. आणि इथे बघा म्हणजे मूर्त्या ज्या आहेत ते घासून ठेवलेल्या आहेत पितांबरीने. इथे साईडला फ्रीजसाठी वेगळी जागा. आणि हे कपाट, तर कपाट ना हे अशा प्रकारे केलेलं आहे, म्हणजे हे परमनंटली कपाट होतं ना अशा प्रकारे केल्यामुळं. तर हे बघा अशा प्रकारे कपाट केलेलं आहे आणि भरपूर कपडे बसतील याच्यामध्ये आणि जागा पण जास्ती वेस्ट जाणार नाही. आणि हे बघा एवढं मोठं कपाट झालेलं आहे. आणि त्यानंतर ना डायरेक्टली तुम्हाला इथे पूजा कशी झाली हे दाखवते अगोदर, आणि त्यानंतर ना मग वरचा माळा जो आहे तो मी सगळ्यात शेवटी दाखवते. पण आता सध्या जे आहे ते पूजेचा व्हिडिओ जो आहे तो दाखवते. तर इथे ना जास्तीत जास्त फॅमिली मेंबर होते, म्हणजे जास्ती असं बाहेरचे बोलवले नव्हते कोणी, फक्त हे आमचे सगळे फॅमिली मेंबरच आहेत. आणि ही माझी बहीण आणि मम्मी, ही छोटी बहीण, पलीकड मामी दिसते, आणि दादा आणि वहिनी बसलेले आहेत पूजेसाठी. तर फ्रेंड्स, साधी सिंपल अशी घरातल्या घरात पूजा केलेली आहे, जास्ती मोठी पूजा केलेली नाही, साधी सिंपल अशी केलेली आहे पूजा. तर फ्रेंड्स, हे व्हाईट साडी घातलेली ती माझी मधवी बहीण, पाठीमागे ग्रीन साडीवाली माझी मावशी, त्या पाठीमागे माझ्या मामाची मुलगी, आणि ही माझी छोटी बहीण. तर तिघी पण बहिणी असं एकत्र जमा व्हायला ना, म्हणजे असं काहीतरी मोठा कार्यक्रम असला तरच आम्हाला एकत्र जमा होता येतं, नाहीतर ना सहसा भेट होत नाही. आता ही व्हाईट कलरची जी आहे ती 2 नंबरची आहे, माझ्या पाठची बहीण आहे. आणि तिची नेहमी माझी सतत भेट होत राहते, कारण की ती पण तिथंच राहते, राबाड्यामध्येच राहते. पण जी लहानवाली आहे ती पुण्याला राहते, त्यामुळं तिची भेट होत नाही सहसा. तर आता इथे सुरुवात झालेली आहे वंदनेची.
आणि इथे ना आम्ही पूर्ण फॅमिलीचे सगळे ना एकत्र जमा झालो होतो बऱ्याच दिवसाच्या नंतर. त्यामुळं ना इथं मस्करी थट्टा मस्करी भरपूर चालते आमच्या इथे. म्हणजे माझे जे म्हणजे जे ना मामी झालं तर मावशी वगैरे हे ना सगळे असं मस्करी करणारे आहेत. त्यामुळे ना आम्ही एकदम फ्री राहतो, सगळे एकमेकांना मस्करी वगैरे हे करतो. खास करून आम्ही ना मावशीची भरपूर थट्टा मस्करी करतो. तर ती ना आता इथे सगळ्यांना आमंत्रण देत होती की एकदा ना माझ्या घरी पण सगळेजण असंच जमा व्हा आणि आपण पार्टी करूया असं आमंत्रण देत होते. पण सगळेजण मस्करीच्या मूडमध्ये होते, त्यामुळं सगळे मावशीची मस्करी करत होते. हीच आमची मावशी. तर अशा प्रकारे ना पूर्ण दिवस जो आहे तो हसत खेळत मजा मस्करी करत गेला. आणि ना त्यानंतर मग आम्ही घरी आलो. आणि घरी ना खरं तर येऊ देत नव्हते मला, मुक्कामाला थांब असं बोलत होते सगळेजण. पण अनुष्काचे एक्झाम जवळ आलेले आहेत, त्यामुळे ना घरातलं जेवढं काही काम आहे तेवढं सगळं करून मी वापस येईन असं सांगितलं होतं. आणि मेन तर ना माझं पण तिकडं मुंबईचं घर जे आहे ना तिथलं एक खूप महत्त्वाचं काम होतं आणि ते करण्यासाठी मला यायचंच होतं दुसऱ्या दिवशी रिटर्न. त्यामुळं ना मग मी आले संध्याकाळच्या टायमाला घरी आणि पुन्हा आता दुसऱ्या दिवशी मला निघायचं आहे वापस मुंबईलाच. आणि 2 दिवस कंटिन्यू लगातार बाईकवरती एवढा लांबचा प्रवास करून करून ना आम्ही दोघं पण खूप थकलो होतो. तर आता इथे ना मला पहाटेच्या 4:30 वाजलेले आहेत आणि मी इथे ना स्वयंपाक करून पुन्हा धुणं भांडे सगळं कामं करून पुन्हा तिकडे जाणार आहे मुंबईला. तर म्हणजे मुलांची पण व्यवस्था म्हणजे खाण्यापिण्याची करून झालं तर अनुष्काला एक पण काम नाही ठेवणार असं मी विचार केला होता. आणि रात्री ना मी तिकडून जेव्हा आले प्रवास करून तेव्हा खूप थकली होती, त्यामुळे ना मग मी असंच झोपून गेले. आणि भांडे घासायचं राहून गेलं होतं, जेवणाची जेवढी काही भांडे होते तर ते मुसरं काढून ठेवलं होतं, पण ना भांडे घासायचे राहून गेले होते कारण खूप थकली होती मी. आणि अनुष्काला ना रात्रंदिवस तिचा अभ्यास चालू आहे, त्यामुळं मी तिला एक पण काम सांगत नाही. रात्री पण बराच वेळ ती अभ्यास करत बसते आणि पहाटे पण एकदम दचकून उठते आणि अभ्यासाला बसते, असं करते ती. त्यामुळं ना मग मी तिला कामाचं तर अजिबात काहीच एक पण काम करायला नको म्हणते. तर आता इथे सगळी कामं उरकून मला जायचं आहे. म्हणजे पहाटे 5 वाजेपर्यंत माझी जेवढी काही घरातली कामं आहे तेवढी सगळी मला उरकायची आहेत. आणि त्यानंतर मग तयारी करून आंघोळ वगैरे सगळं करून पुन्हा मला जायचं आहे तिकडे मुंबईला. आणि ना खरं तर तिकडचं घराचं काम आहे मेन माझ्या, त्यामुळं म्हणजे भाडोत्री लोकांना ना नळाला पाणी येत नाही घरामध्ये ना, नळाला पाणी एकदम स्लो झालंय, काय माहिती काय झालंय ते चेक करण्यासाठी मला तिकडे जायचंय. आता साहेब तर तिकडे रोज जातात कामाला, पण ते त्यांना ऑन ड्युटी त्यांना नाही हे करता येत नाही, वेळ देता येत नाही. त्यामुळे मग ते बोलले की तू पण चल आणि तू बघ तिथं काय झालंय काय नाही ते. आणि त्यांचा एक मित्र आहे प्लंबर, तर त्या मित्राला मी पाठवून देतो असं ते बोलले होते. तर मग मी आता फक्त जाणार आहे आणि फक्त ते जे भाऊ येणार आहेत त्यांना काय म्हणजे काय एखादं वस्तू वगैरे काय लागली हाताखाली द्यायची तर तेवढं करेन. आणि फक्त तिथं थांबायचं आहे मला, त्यासाठी मग मी चालले तिकडे. आणि आपलं घर असतंय त्यामुळं आपल्याला सगळी कामं जी आहेत ते करावी लागतात. आता मेन ना खूप म्हणजे महत्वाचा वेळ आहे आणि या महत्वाच्या वेळेमध्ये ना मला दोन्ही पण कामं खूप महत्वाची येते. तिकडं भाडोत्री लोकांना पिण्यासाठी पण पाणी भेटत नव्हतं, एवढं स्लो पाणी झालं होतं. आणि इकडं अनुष्काचा पेपर, म्हणजे खूप घाई आणि गडबड होती ह्या दिवसामध्ये, भरपूर अशी महत्वाची कामं आलेली होती. त्यामुळेच मला ना ह्या आठवड्यामध्ये ना मला एकदम म्हणजे ब्लॉग टाकणंच झालं नाही मला.
म्हणजे पूर्ण आठवडा जो आहे तो असाच गेला. एक सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केला नव्हता. आता काल फक्त एक व्हिडिओ अपलोड केला आणि आज हा दुसरा व्हिडिओ अपलोड करत आहे. तर आता इथे घाई गडबडीने ना मी भाजी चपाती वगैरे काय बनवली नाही, तर साहेबांच्या डब्यासाठी पण आणि मुलांना खायला पण होईल म्हणून मी ना इथे मसाला भात बनवला. आणि त्यानंतर आता इथे भांडे वगैरे सगळे घासून घेतले. आता फक्त राहिलंय आंघोळ करायचं आणि कपडे वगैरे धुवायचं, ते काम बाकी आहे, ते करून घेते. तोपर्यंत साहेब पण उठले होते आणि त्यांचं पण चालू होतं हळूहळू सगळी कामं. आणि खरं तर ना बाईकवरचा प्रवास म्हणलं ना तर खूप थकल्यासारखं होतं. आणि मी लवकर उठले, पुन्हा बाईकवरती प्रवास पण केला, तर मी काय तिकडे मम्मीच्या इकडे गेल्यावरती आरामात दिवसभर झोपू शकते आणि थोडा वेळ का होईना पण आराम करू शकते मी. पण साहेबांचं थोडंसं अवघडच आहे, कारण की एवढं कंटिन्यू 2 दिवस बाईकवरचा प्रवास लगातार करणं आणि म्हणजे खूप थकल्यासारखं होतं ना बाईकवरती प्रवास करून. आणि त्यानंतर मग दिवसभर तिकडं ऑन ड्युटी, म्हणजे सगळी कामं आणि मेन तर त्यांचं काम गाडी चालवायचं आहे, तर ते काम थोडंसं हेच असतं, त्याला झोप पूर्ण झाली पाहिजे असं. तर ते सगळं कसं हँडल करतील काय माहिती असं होतं मला. पण ना मी म्हणत होते की ट्रेननं जाऊया, पण साहेब बोलले की नको, ट्रेननी खूपच गर्दी असते. त्यामुळं मग ते जेव्हा रोज जातात तेव्हा ट्रेनने जातात आणि त्यांना ते सोयीस्कर पडतं, कारण की बसायला भेटतं आरामात. पण बाईकवरती म्हणलं तर मग ते एकदम ताटून जातं असं होतं, म्हणून थोडंसं अवघड झालं होतं. पण आता आपलीच कामं आहेत म्हणून आपल्याला करावे लागतात, असं झालं होतं ते. तर आता भांडे वगैरे घासून झाल्याच्या नंतर मी गेले आंघोळीला. आणि आता आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर लगेच कपडे वगैरे सगळे धुवून टाकले पटापट. म्हणजे कामावरून आलेले कपडे झालं तर वैभवचे तर दिवसभरातून 2-3 जोड तर होतातच कपडे. ते झालं तर दुसरे काही छोटे मोठे काही टॉवेल वगैरे हे ते असे कपडे जे होते तर ते कपडे मी इथे धुवून टाकले. आणि अनुष्काला सांगितलं की तुमचे जे आंघोळीचे कपडे पडतील नंतर तर ते कपडे तसंच सुके ठेव हँडलवरती टाकून, आणि मी आल्यावरती धुवेन किंवा दुसऱ्या दिवशी धुवेन, पण तू काही कपडे वगैरे धुवत बसू नको असं म्हणून तिला सांगितलं. आणि हे जेवढे काही आता सध्याचे जेवढे काही कपडे होते तेवढे मी इथे धुवून घेतले. आणि खरं तर ना एवढ्या पहाटेच्या टायमामध्ये एवढी कामं आवरणं आणि घाई गडबडीनं कितीही घाई गडबड केली ना तरी सुद्धा उशीर होतच होता. आणि मी ना 5-5 मिनिटाला मी घड्याळाकडे बघत होते आणि किती वाजल्या, किती टाइम आहे हे सगळं चेक करून करून मी माझी कामं जे आहे ते उरकत होते, जेणेकरून म्हणजे उशीर पण नाही व्हायला पाहिजे. कारण की साहेबांचं ड्युटीचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगवरती बरोबर आम्ही तिथे पोहोचलं पाहिजे मुंबईमध्ये. त्यामुळे ना मग मी सारखं टाइम चेक करून करून माझी कामं जी आहे ते करत होते. आणि तेवढ्यात ना साहेब पण थोडं हेल्प करत होते मला, म्हणजे त्यांची पाण्याची बॉटल, त्यांचा डबा वगैरे सगळं त्यांनी भरून घेतलं होतं. आणि त्याचसोबत ना थोडासा काळा चहा पण बनवला होता. म्हणजे थोडं चहा पिऊन जर निघालं तर मग रस्त्यामध्ये चहा तर पितोच आम्ही रस्त्यामध्ये येवलेचा वगैरे, पण आता म्हणजे असं डायरेक्टली निघणं हे चांगलं नाही ना, त्यामुळं मग त्यांनी थोडासा काळा चहा बनवला होता. तर आता काळा चहा वगैरे पितो आणि त्यानंतर मग आम्ही निघतो डायरेक्टली मुंबईला. आणि ना अनुष्का जी आता परीक्षा देणार आहे ना ती एक स्पर्धा परीक्षा आहे आणि ते मी स्वतः बघितलं त्याचं पुस्तक. एवढं हार्ड हे आहे ना ते पेपर, इम्पॉसिबल आहे ते. म्हणजे ना आत्तापर्यंत ते CATचं वगैरे प्रॅक्टिस करत होती ती आणि CATमध्ये चांगले मार्क वगैरे काढले तिने,
पण त्यानंतर एका महिन्याभरामध्येच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तिने आता चालू केलेला आहे. आणि म्हणजे 1 महिना पण नाही, जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले असतील तिने हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जो आहे तो चालू केलेला आहे. आणि त्यामुळं ना मला तर वाटत नाही की एवढं सगळं झेपल तिला. आणि काय माहिती आता कसं करते. हुशार तर आहे, खूप हुशार आहे ती. म्हणजे एकदा जर कुठली गोष्ट ही गेली तर तिच्या लक्षात राहते कायमची. आणि अभ्यासाचा पण तिला छंद आहे. म्हणजे बाहेर खेळण्याचा, हिंडण्याचा, फिरण्याचा असला छंद नाही, पण तिला ना अभ्यासाचा खूप छंद आहे. त्यामुळं ना शक्यता वाटते की होईल थोडंफार असं म्हणजे हे वाटतं. पण एक हे पण वाटतं ना की एवढा अवघड अभ्यास ती 15 ते 20 दिवसामध्ये कसं करेल, असं हे पण मला हे वाटतं, थोडंसं कोडं वाटतं. आणि होता होईल तेवढी ना तिची इच्छा आहे की ही जी स्पर्धा परीक्षा आहे ती पास व्हावी आणि तिला एखादी चांगली सरकारी नोकरी लागावी, अशी तिची म्हणजे तिचीच काय, माझी तर तिच्या अगोदर इच्छा आहे की तिला सरकारी नोकरी लागावी. पण सरकारी नोकरी म्हणजे सरकारी नोकरीवर जॉईन होणं हे काही साधं सोपं काम नाही. तर ते लोखंडाचे चणे खाल्ल्यासारखं ते काम आहे. ते खूप कठीण काम आहे. आणि हे एवढं कठीण काम काय माहिती आता कसं करेल ते. पण एवढं मात्र हे आहे की मी तिला एवढं सांगितलं की होता होईल तेवढा प्रयत्न कर. जर यश भेटलं तर चांगलंच आहे, नाही भेटलं तरी सुद्धा एवढं मनाला लावून घ्यायचं नाही. पण आपल्याकडून होता होईल तेवढा प्रामाणिक प्रयत्न करायचा. जे होईल ते होईल. पण नाही भेटलं तर खूपच चांगलं आहे, नाही भेटलं तर मनाला लावून घ्यायचं नाही. कारण की हे खूप अवघड काम आहे असं म्हणून मी तिला म्हणजे समजावून सांगितलंय. आणि ती तरीसुद्धा ना ती जिद्द सोडत नाही. रात्रभर पण कधी पण ना मी उठून बघितलं ना तर ती अभ्यासातच बसलेली असते. आणि रात्रंदिवस ती म्हणजे अभ्यासच करत असते. तर खूप तिने आशा ठेवलेली आहे स्वतःसाठी. तर तिची ती आशा मोड होऊ नये असं मला वाटतंय मनापासून. आणि आजकाल मुलं मुली यांचं म्हणजे ह्या वयामध्ये लक्ष पूर्ण खेळण्यामध्ये किंवा मेकअप करण्यामध्ये याच्यात त्याच्यात असतं. पण माझ्या मुलीचं पूर्ण लक्ष जे आहे ते म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःला म्हणजे अभ्यासामध्ये गुंतवून ठेवणं याच्यातच पूर्ण लक्ष असतं. त्याचा ना मला खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो की मला अनुष्कासारखी मुलगी भेटली, याचा ना मला खूप अभिमान वाटतो. एवढी हुशार आहे ती की खरंच. आता ही जी CETची एक्झाम तिने दिली ना आणि त्यामध्ये तिने 83.34% मिळवले. तर त्यासाठी ना तिला काही क्लास पण लावला नव्हता किंवा तिच्याकडे कुठलं पुस्तक पण नव्हतं. फक्त तिने ना यूट्यूबवरती बघूनच तेवढा अभ्यास केला आणि तेवढ्यात तिने तेवढे मार्क पाडले. आणि फ्रेंड्स इथे जवळजवळ आम्ही पोहोचलोच होतो, एकदम जवळ पोहोचलो होतो. तेवढ्यातच इथे ना पाऊस चालू झाला आहे बघा. अचानकच पाऊस चालू झाला आणि आम्ही मग ना इथे झाडाच्या खाली थांबलो होतो. आणि आता हळूहळू कधी पण पाऊस अचानकच येत असतो. पण सगळेजण छत्र्या वगैरे नेत नसतात. त्यामुळे ना आम्ही पण काही छत्री वगैरे काही घेतली नव्हती, म्हणून आम्हाला इथं झाडाखाली थांबावं लागलं थोड्या वेळ. त्यानंतर मग आम्ही निघालो वापस घरी. आणि जाता जाताना मग रस्त्यामध्येच आम्ही नाश्ता वगैरे केला. म्हणजे मेदूवडा, इडली, डोसा हे सगळं भेटत होतं. तिथे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मग आम्ही पोहोचलो घरी. तर फ्रेंड्स आता व्हिडिओ ना खूप मोठा होतोय, त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो मी तेच थांबवते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.